निवडणुकीच्या वेळेस माझ्या गाडीवर जी दगडफेक झाली होती आणि त्या दगडफेकीमध्ये आपल्याला माहीत आहे की गाडीचे काचाला दगड मारले आणि त्याच्यामुळे काच फुटून मला जखम झाली होती। फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं आहे की अनिल देशमुखांच्या गाडीवर एका इसमाने मोठा दगड मारला, एका इसमाने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीची काच फुटून काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली असं फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। पण ही घटना झाल्यापासून सुरुवातीपासून याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यावेळेसचे एक मंत्री लगेच ही घटना झाल्यानंतर लगेच परिणय फुगेंनी सांगितलं की SP याच्या बाबतीत घटनेच्या बाबतीत खुलासा करतील आणि घटना झाल्यानंतर संपूर्ण चौकशी व्हायच्या पहिलेच म्हणजे 10 महिन्यापूर्वी म्हणजे आज घटना झाली लगेच SPनी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावापोटी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला। त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्यावेळेस म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे। त्याच्यामुळे सुरुवातीपासून या घटनेला कशा पद्धतीनं राजकीय रंग देऊन म्हणजे या घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे 2 माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या 2 माणसाला पकडायला पाहिजे, पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं बी समरी रिपोर्ट त्यानिमित्तानं सादर केलेला आहे। याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आरोपी सापडले नाहीत यासाठी ए समरी रिपोर्ट सादर करायला पाहिजे होता। त्याच्यामुळे या बाबतीत आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट जो आलेला आहे त्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढील करू। अनिल देशमुखाचा त्यांचा जो निवडणुकीच्या काळामध्ये जो इन्सिडेंट झाला होता त्या इन्सिडेंटमध्ये पोलिसांनी पूर्ण चौकशी करून आणि आता तर फॉरेन्सिक अहवालही येईल एखाद्या वेळी त्यातही ते शेवटी पोलिसांचा तो अधिकार आहे, फॉरेन्सिक अहवाल येईल तेव्हाही कळेल। पण हा प्रथमदृष्ट्या जी काही चार्जशीट तयार झाली आहे किंवा जी चौकशी झाली आहे यामध्ये हे दिसतं आहे म्हणजे पोलिसांनी जे काही नोंदी घेतल्या किंवा तपास केला त्यावरनं की अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्याकरता एक स्टंट केला होता। हा स्टंट होता असं त्या ठिकाणी चौकशीमध्ये मला वाटतं दिसतं आहे आणि आता फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून स्पष्ट होईल की या ठिकाणी कुठल्या प्रकारची स्टंटबाजी म्हणजे मला एवढंच वाटतं निवडणूक जिंकणे हारणे हा एखाद्या वेळी या विषयाकरता व्यक्तींनी या ठिकाणी खिलाडी वृत्तीने आपण हा विजय पराजय स्वीकारला पाहिजे, पण एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे आणि मला भाजपवाल्यांनी मारलं, मला भाजपने त्या ठिकाणी गोटा मारला असं दृश्य तयार करणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाना प्रयत्न केला गेला होता हे आता पोलीस चौकशीतून उघड झालं आणि मला असं वाटतं कुठल्याही नेत्यांनी जनतेची अशी सहानुभूती घेऊ नका, जनतेचे विकास कामं करून जनतेच्या परिवारामधला भाग समजून खरे त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून काम करा, म्हणजे अशी पाळी स्वतःच्या हातानं स्वतःचं डोकं फोडण्याची पाळी हे त्या ठिकाणी येणार नाही असं मला वाटतं। नाही बघा, ज्यावेळेस 10 महिन्याआधी ही घटना घडली आणि अनिल देशमुखांनी असं दावा केला होता की त्यांच्यावर काही लोकांनी हमला केलेला आहे
आणि मी त्यावेळेस अनेक लोकांसोबत काटोलमध्ये नरखेड भागातील लोकांसोबत बोललो, अनेक पोलीस विभागाच्या लोकांसोबत बोललो, अनिल देशमुखांच्या काही कार्यकर्त्यांसोबतसुद्धा बोललो आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की ही पूर्ण एक बोगस घटना आहे, फेक घटना आहे आणि ही नुसतं अनिल देशमुखांनी निवडणुकीकरता काटोलच्या जनतेला एक मूर्ख बनवण्याचा प्रयत्न, निवडणुकीकरता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, एक केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला होता हे स्पष्ट झालं होतं आणि म्हणून त्याबद्दलचं वक्तव्य मी त्यावेळेस केलं होतं. त्यावेळेस मी त्यात अनेक फॅक्ट सांगितले होते की या होऊ शकत नाही आणि ते आज या बी फायनलच्या रिपोर्टमध्ये असणार किंवा फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये असणार, या सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहे. आणि आज कुठेतरी अनिल देशमुखांचं जे पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल देशमुख काहीतरी कन्फ्यूज स्टेटमध्ये आज त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे.